Moses Academy. मीटर आणि 36 इथे 36 तर इथे 64 मीटर लांबी आणि 36 मीटर रुंदी असलेलं आयताकृती क्षेत्रफळाचं एक शेत आहे आणि त्या शेताचं क्षेत्रफळ आणि ह्या चौरसाकृती शेताचं क्षेत्रफळ, एक चौरसाकृती शेत असं आहे समजा, त्या दोघांचंही क्षेत्रफळ सारखंच आहे. तर ह्या चौरसाकृती शेताची बाजू किती असेल, बाजू माहीत नाही, कारण याच्या बाजू माहिती आहेत आपल्याला, आहे ना, लांबी रुंदी माहिती आहेत. मग याच्या लांबी रुंदीचाच वर्ण याचं क्षेत्रफळ काढा आणि मग नंतर याची बाजू काढा. चला, लागला कामाला. सांगा, आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणाकारामध्ये रुंदी, बरोबर आहे का? राईट. मग लांबी किती आहे? 64 आहे. 64. रुंदी किती आहे? 36 मीटर आहे. या दोघांचा गुणाकार करा, किती येतो बघा बरं. इथे 24 ला 4 हात 2 6 7 36 37 38 3 चौक 12 2 हात 1 सायंत्रिक 18 आणि 19 किती आलं उत्तर? 8 आणि 2 10 0 हात 1 10 आणि 3 13 3 हात 1 1 आणि 1 2 23 0 4 एवढं उत्तर आलं. किती आहे? 2304 बाजू ह्या मीटरमध्ये आहेत, म्हणजे मग क्षेत्रफळ हे चौरस मीटरमध्ये येणार. ठीक आहे. आता घ्या, हे झालं याचं क्षेत्रफळ. मग आयताचं क्षेत्रफळ आणि ह्या चौरसाकृतीचं क्षेत्रफळ सारखंच आहे म्हणे. मग सारखं आहे तर मग याची बाजू कशी काढायची? हे बघा, पहा, अशी काढायची. आपण काय करूया, चौरसाचे क्षेत्रफळ याचं सूत्र लिहा. काय आहे? बाजूचा वर्ग, ही x मानू. ठीक आहे. मग x मानू म्हणजे क्षेत्रफळ काय आपल्याला मिळालेलं आहे, 2304 आणि बाजूचा वर्ग म्हणजेच x चा वर्ग, है ना. मग हे वर्ग जो आहे काढून टाकायचा असेल तर याला वर्गमुळात घ्या. मग वर्गमुळात 2304 बरोबर x. आता x ची किंमत काय येईल बघा. काय येते? 2304चं वर्गमूळ काढायचं आहे तर तो किती येतं? 4848. ठीक आहे ना. हे याचं वर्गमूळ आहे. मग 48 ही काय आहे? x आहे. मग x म्हणजे काय? बाजू आहे. मग बाजू बरोबर 48 मीटर. किती आली बाजू? 48 मीटरमध्ये आली. म्हणजे ही 48 तर ही 48 तर ही 48 आणि ही पण 48. अशा प्रकारे तुम्हाला हे सूत्राचा उपयोग करून ह्यांचे उत्तर काढता येतं. चला, ठीक आहे, लिहून घ्या सगळ्यांनी.